शरद मोहोळ यांच्या पत्नींनी आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे। शरद मोहोळ यांची हत्या झाली, हत्याकांडातील आरोपींवर कारवाईची मागणी या दरम्यान करण्यात आली आहे। स्वाती मोहोळ या भाजपच्या महिला पदाधिकारी आहेत। या दरम्यान त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या दरम्यान भेट घेतलेली आहे। हत्याकांडातील आरोपींवर कारवाईची मागणी केली आहे। स्वाती मोहोळ या भाजपच्या महिला पदाधिकारी आहेत। शरद मोहोळ यांच्यावर खरं तर त्यांच्याच घराच्या बाहेर त्यांच्यावरती गोळीबार करण्यात आला होता। दिवसा ढवळ्या गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली होती। त्यानंतर आता त्यांच्या पत्नींनी गृहमंत्र्यांची भेट घेतली। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेला आहे। चंद्रशेखर, शरद मोहोळ यांची हत्या झाली, त्यांच्या पत्नींनी आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। या भेटीबाबत सविस्तर काय माहिती? ही भेट नेमकी केव्हा आणि कुठे झाली? नक्कीच भारतीय जनता पक्षाचं जे पुण्यातील मध्यवर्ती कार्यालय आहे, पुण्यातील येरवडणे भागामध्ये, या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते आणि कार्यक्रमानंतर गाडीत बसत असताना त्या दरम्यान ही सगळी भेट झालेली आहे। स्वाती मोहोळ या भाजपच्या पदाधिकारी आहेत आणि पुण्यातील सुतारदारा जो भाग आहे या भागामधून ते पुणे मनपाची निवडणूक लढवण्यासाठी सुद्धा इच्छुक आहेत। खरं तर 2 दिवसापूर्वी पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये गुंड शरद मोहोळ याच्यावरती फायरिंग करत त्याचा खून करण्यात आला होता आणि या सगळ्या खुनाच्या पार्श्वभूमीवरतीच ही सगळी भेट होती असं म्हणावं लागेल। कारण त्या ठिकाणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वाती मोहोळ जे आहेत त्यांच्यामध्ये 1 मिनिटाभर चर्चा झाली आणि या चर्चेनंतर गृहमंत्री जे आहेत ते पिंपरीच्या दिशेने निघून गेले आहेत। नक्कीच चंद्रशेखर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।